Welcome my dear friends and students. In today's video, I am going to explain the construction and working of a perfectly black body. In previous video, we had seen what do you mean by perfectly black body. Depending upon the ability of the body to absorb the heat from the surrounding, we consider the two types of bodies, that is ordinary body and perfectly black body. So the body which completely absorb almost all quantity of heat incident on it called as a perfectly black body. But in nature there is no such body which absorb 100% heat. That's why this ideal or perfectly black body cannot exist in nature. So in order to use this concept in a practical, Fairy constructed one body called as Fairy's perfectly black body. एखादी बॉडी त्यावर पडणारी हीट किती प्रमाणात ऍब्सॉर्ब करतं याच्यावरून आपण बॉडीचे जनरली दोन टाइप पाडतो, ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी. जी बॉडी त्याच्यावर पडणारी पूर्णच्या पूर्ण हीट ऍब्सॉर्ब करत असेल तर त्या बॉडीला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो. पण नेचर मध्ये 100% हीट ऍब्सॉर्ब करणारी एकही बॉडी नाही. मग प्रॅक्टिकल युजसाठी आपण लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅकला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो, कारण ह्या दोन बॉडी जवळपास नियर अबाउट 96% हीट ऍब्सॉर्ब करतात. मग हे प्रॅक्टिकली प्रूव्ह करण्यासाठी हा कन्सेप्ट प्रॅक्टिकल मध्ये घेण्यासाठी फेरीने आपल्याला एक कन्सेप्ट दिला, एक बॉडी दिली आहे, त्याला म्हणतात फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. बरेचदा हा 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ perfectly black bodies or Fairy's perfectly black body. So let us see what is Fairy's perfectly black body. Now we have to first see the construction. It is very easy concept. Now here Fairy consider one hollow metal sphere having double wall. Fairy ने एक hollow metal sphere घेतलाय की ज्याला दोन लेयर आहेत, डबल वॉल आहेत ते, म्हणून आपण पहिला पॉइंट इथे कन्सिडर केलाय. वी जस्ट कन्सिडर द फर्स्ट पॉइंट एज इट कंसिस्ट ऑफ डबल वॉल hollow metal sphere having a very small aperture, having a very small hole for the entry of heat radiation. तो मेटल स्फियर आतून एम्प्टी असतो म्हणून हॉलो. त्यानंतर त्याला दोन वॉल आहेत म्हणून त्याला डबल वॉल आपण म्हटलाय. आणि त्याला एक स्मॉल होल असतो ज्याला आपण अपर्चर म्हटलाय, कशासाठी? फॉर द एंट्री ऑफ हीट रेडिएशन. सेकंड पॉइंटला आपल्याला सांगायचंय की या दोन इनर आणि आउटर लेयर मध्ये काय फरक आहे. सो आउटर सरफेस of the sphere that is polished, that is silvered, just to reflect whatever the heat radiation fall on it, and inner surface is coated by the lamp black. So you have to write the second point as the outer surface of the metal sphere is polished. या मेटल स्फियरचा बाहेरचा भाग हा सिल्वर्ड केलेला असतो, पॉलिश केलेला असतो फॉर द heat radiation reflect, not the absorb. तर आपल्याला माहिती आहे पॉलिश सरफेस ऍक्ट ॲज अ गुड रिफ्लेक्टर. आणि आतमध्ये पडणारी हीट ही आतल्या आतच ऍब्सॉर्ब व्हावी याकरता आतला जो सरफेस असतो तो ब्लॅक केलेला असतो. कशाने ब्लॅक केलेला असतो? तर इनर सरफेस ऑफ द मेटल स्फियर इज कोटेड विथ द लॅम्प ब्लॅक, म्हणून आपण इथे त्याला थोडं डार्क मध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर या दोन लेयरच्या दोन वॉलच्या मधात जे काही मीडियम असेल त्या मीडियमला रिमूव्ह केलं जातं. द स्पेस बिटवीन द टू वॉल्स इज इव्हॅक्युएटेड टू अवॉइड द लॉस ऑफ हीट बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. वी हॅड सीन these two modes of heat transfer. For these two modes of heat transfer, material medium is necessary. If material medium is not present, conduction and convection doesn't occur. म्हणून मग इथे
या लेयरच्या मधात कोणतंच मीडियम इथे प्रेझेंट राहत नाही, जस्ट टू अवॉइड द लॉस ऑफ हीट बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. त्यानंतर इथे कोनिकल प्रोजेक्शन दिलं असतं जस्ट अपोजिट टू द दॅट स्मॉल अपर्चर in order to avoid the normal incidence. जर हा मेटल स्फियर त्याचा सरफेस याच्यावर पडणारा हा इन्सिडेंट रे जर नॉर्मली याच्यावर पडला तर हा त्याच वेने त्याच मार्गाने पुन्हा परत जाईल, रिफ्लेक्ट जाईल. ते अवॉइड करण्यासाठी इथे कोनिकल प्रोजेक्शनचा वापर करतात. सो दॅट नॉट अ सिंगल हीट रेडिएशन इज allowed to move outside. म्हणून इथे कोनिकल प्रोजेक्शन असतं जस्ट अपोजिट टू द that small aperture to avoid the normal incidence of heat radiation and prevent the reflection of heat radiation along the same path. So these are the 4 points you have to write under the head of construction of perfectly black body. Let us revise it. It consists of double wall hollow metal sphere having small aperture for the entry of heat radiation. पहला पॉइंट आपण सांगते की ही जी फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ही डबल वॉल होलो मेटल स्फियर ने बनलेली असते की ज्याला एक स्मॉल होल आहे फॉर द एंट्री ऑफ हीट रेडिएशन. त्यानंतर त्याचा जो बाहेरचा भाग आहे आउटर सरफेस दॅट गेट पॉलिश and inner surface that get coated with the lamp black. बाहेरचा सरफेस हा पॉलिश किंवा सिल्वर केलेला असतो आणि आतला जो सरफेस आहे हा लॅम्प ब्लॅक असतो, कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. त्यानंतर या दोन वॉलच्या मधात जर मीडियम प्रेझेंट असेल तर त्याला रिमूव्ह केलं जातं. द स्पेस बिटवीन द टू वॉल्स that get evacuated to avoid the loss of heat by conduction and convection. त्यानंतर इथे एक कोन लाइक स्ट्रक्चर दिलेला आहे अपोजिट टू द अपर्चर. कशासाठी? जस्ट टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडेंस ऑफ हीट रेडिएशन. जर तो नॉर्मली त्या सरफेसवर फॉल झाला तर तो त्याच मार्गाने बाहेर जाऊ शकतो. सो in order to prevent the reflection of heat radiation along the same path. ज्या मार्गाने तो आला त्याच मार्गाने तो परत जाऊ नये म्हणून मग तिथे कोनिकल प्रोजेक्शन असतं. आता हे झालं कन्स्ट्रक्शन. नाउ लेट अस कन्सिडर द वर्किंग. तर जर आपल्याला वर्किंग सांगायचं असेल तर इथून सुरुवात करायची. नाउ certain heat radiation is allowed to pass through that small aperture. So this is the incident radiation allowed to pass through the aperture. Now this incident radiation is initially fall on a conical projection, and because of this conical projection that incident heat radiation that will suffer multiple internal reflection. This heat radiation after falling on the conical projection follow the internal reflection, and at every incidence that near about 96% of heat that get absorbed by the lamp black. So within few internal reflection the total heat that get absorbed by this small hole, that small hole is along with that the hollow metal sphere. So that's why this small hole along with this body act as a perfectly black body. वर्किंग मध्ये तुम्हाला फार थोडा लिहायचं. इथून सुरुवात करायची. The heat radiation is allowed to pass through the aperture and it is allowed to fall on the conical projection. Then after falling on a conical projection, then what happened? That heat radiation follow the internal. आतमधल्या आतमध्ये रिफ्लेक्शन होतं, बाहेर तो जात नाही. Following the internal reflection, at every internal reflection near about 96% of the heat that get absorbed. प्रत्येक हीट रेडिएशन त्या इनर सरफेसवर इंटरनली फॉल झाल्यानंतर प्रत्येक वेळेला 96% हीट ते ऍब्सॉर्ब करतात. सो विदिन फ्यू इंटरनल रिफ्लेक्शन
total heat incident that get absorbed by this whole body. That's why this body is considered as a perfectly black body. So this is how we can easily explain this question, that is the construction and working of a perfectly black body. Now let us consider the second important point, that is the Kirchhoff's law of heat radiation. We have the Kirchhoff's law for electrical circuit also, in current electricity. Here we have to consider the Kirchhoff's law of heat radiation. So keep in mind, this is the Kirchhoff's law of heat radiation. We have to state this law, we have to prove this law theoretically. So the question asks, state and prove the Kirchhoff's law for the heat radiation or of the heat radiation. Now what is the statement? It is very simple statement. That statement can be easily remembered by considering this mathematical form, A equal to E, where we know A coefficient of absorption, E coefficient of emission. So what is the statement? At a given temperature, coefficient of absorption is equal to coefficient of emission. At a given temperature, coefficient of absorption of body is equal to coefficient of emission of that body. म्हणजेच दिलेल्या टेम्परेचरला हे दोन कोएफिशिएंट जे असतात हे सेम असतात. कोएफिशिएंट ऑफ absorption is always equal to coefficient of, that is the emission. यालाच आपण अल्टरनेटिव्हली पण डिफाइन करू शकतो, that is A equal to, if we put the value of emissive power, coefficient of emission, that is emissive power of any body to the emissive power of perfectly black body. तर या EB equal to E by A याच्यावरून आपण एक अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट याला देऊ शकतो, that is emissive power of a perfectly black body is equal to the ratio of emissive power of ordinary body or any body, that is other than perfectly black body, to the coefficient of absorption of that body. This is also at a given temperature. दोन स्टेटमेंट आपण देऊ शकतो. त्याला पहिला स्टेटमेंट आपण दिला आहे ते, that is at a given temperature. हे स्टेटमेंट आहे, हे आपण इमिसिव्ह पॉवरच्या डेफिनेशन मध्ये याला असं सांगू शकतो. सो at a given temperature, coefficient of absorption of a body is equal to coefficient of emission. इथे आता आपल्याला A equal to E प्रूव्ह करून दाखवायचं आहे. त्यासाठी हे आपलं आता प्रूफ आहे. इथे आपल्याला एक कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर घ्यायचा आहे, चेंबर घ्यायचा आहे. सो फर्स्ट पॉइंट इज कन्सिडर द टू बॉडीज. One is a ordinary body and another is a perfectly black body. Both bodies are suspended to the roof of that constant temperature enclosure. So that's why I write the first point. Consider an ordinary body and perfectly black body suspended in a constant temperature enclosure. आपण इथे एक कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर घेतलाय, ज्याच्या आतमधलं टेम्परेचर हे ऑब्वियसली कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याच्या रूफला आपण दोन बॉडी सस्पेंड करतोय. त्यापैकी एक बॉडी ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि एक बॉडी जी आहे ती परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. म्हणून आपण सेकंड पॉइंट दिला. आता सेकंड पॉइंट मध्ये आपण असं सांगितलं याच्यामध्ये की ह्या ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी हीट रेडिएशन त्याच्या या एन्क्लोजरला देईल, म्हणजे सराउंडिंगला देईल आणि हे सराउंडिंग तेच हीट या बॉडीला पण देतील. म्हणून आपण इथे दिलाय बॉडीज O and B means ordinary body and perfectly black body. Radiate means emit, to give to the surrounding, त्याला आपण radiates किंवा emit म्हणतो. So bodies, ordinary body and perfectly black bodies radiate the heat to the enclosure. म्हणजे ह्या बॉडीज हीट या एन्क्लोजरला देतील, त्याचप्रमाणे हे एन्क्लोजर हीट या बॉडीला देतील. इट मीन्स देयर इज अ एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन बॉडी टू एन्क्लोजर अँड एन्क्लोजर टू द बॉडी. तो पॉइंट आपण इथे लिहिलाय की बॉडीज दॅट इज बोथ ऑर्डिनरी अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी radiate the heat to the enclosure as well as enclosure also
radiate the heat to the bodies. ह्या हीट एक्सचेंज मुळे काय होईल की काही वेळानंतर दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सेम होईल. सुरुवातीला दोन्ही बॉडीचं टेम्परेचर वेगवेगळं असेल, पण काही वेळानंतर या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर हे सेम असणार आहे आणि ते टेम्परेचर असणार आहे दॅट इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ द एनक्लोजर. म्हणून आपण इथे तिसरा पॉइंट लिहिलाय. आफ्टर सम टाइम बोथ बॉडीज attain the same temperature as that of the temperature of enclosure. काही वेळानंतर या दोनही बॉडी सारखं टेम्परेचर अटेंड करेल which is equal to the temperature of enclosure. त्यानंतर ज्या ज्या आता क्वांटिटीज आपल्याला लागतात त्याचं मीनिंग आता इथे आपण जनरली लिहितो. लेट Q, कॅपिटल Q बी द that is heat radiation, quantity of heat allowed to fall on both the bodies. इथे जे Q दाखवलेले आहे आपण फिगर मध्ये, या दोनही बॉडीवर आपण Q इतकी हीट फॉल करतोय. इक्वल हीट that will be fall on both the body O and B, that is ordinary body and perfectly black body. त्यानंतर A ला आपण म्हणतोय coefficient of absorption. So A is the coefficient of absorption. E is coefficient of emission. So coefficient of emission. Then capital E is the emissive power of ordinary body. Emissive power of ordinary body. And EB is the emissive power of perfectly black body. हे चार पॉइंट पहले समझून घ्या. इथे आपण स्टेट अँड प्रूव्ह करतोय किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. पहले स्टेटमेंट अपन इजीली सांगतोय कि at a constant temperature, at a given temperature, the coefficient of absorption of body is always equal to the coefficient of emission of body. त्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर घेतलाय. त्याच्या रूफला आपण दोन बॉडी सस्पेंड केलेल्या आहेत. म्हणून आपण पहिला पॉइंट दिला, कन्सिडर अन ऑर्डिनरी बॉडी and perfectly black body suspended in a constant temperature enclosure. Thereafter these both bodies exchange the heat, that both bodies can transfer the heat to the enclosure and enclosure also transfer the heat up to the bodies. हा दूसरा पॉइंट सही. तिसऱ्या पॉइंट मध्ये because of heat exchange between bodies and surrounding, याला आपण सिस्टीम म्हणू शकतो आणि हे सराउंडिंग झालं. Because of exchange of heat between bodies and enclosure, both the body attain the same temperature and that is equal to the temperature of enclosure. त्यानंतर आपण याचं मीनिंग दिलं. कॅपिटल Q काय तर that is the heat incident on both the bodies. त्यानंतर A, small a, coefficient of absorption, small e, coefficient of emission, capital E, emissive power of ordinary body, EB, emissive power of perfectly black body. Now you have to consider the quantity absorbed by the body from the enclosure and the quantity of heat that is given by the body to the enclosure. The process of taking the heat by the body from the enclosure, that is called as absorption, and the process of giving heat by the body to the enclosure, that is called as emission. So you have to keep in mind the two sentences for each body. Same sentence है दोन्ही बॉडी साठी. बघा, for ordinary body the radiant heat energy absorbed per unit area per unit time by that body is equal to A into Q, where A is called as coefficient of absorption and Q that is the quantity of heat incident on it, that is taken from this formula. We have A equal to QA upon Q. आपल्याला पाहिजे quantity of heat absorbed by the body per unit area per unit time. ते होईल मग A into Q या फॉर्म्युला नुसार coefficient of absorption नुसार. आता किती हीट त्याने absorb केली आणि किती हीट आता तो सराउंडिंगला एन्क्लोजरला देतोय त्याला आपण इमिशन म्हणतोय. मग the radiant heat energy emitted per unit area per unit time म्हणजेच त्याचा emissive power ही डेफिनेशन आहे.
the quantity of heat emitted by the body per unit area per unit time, त्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. मग ऑर्डिनरी बॉडी साठी इमिसिव्ह पॉवर हा कॅपिटल ई ने दाखवतात नुसतं. मग जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं तेव्हा हा जो दोघांचा रेशो आहे किंवा दोघांचा रेट आहे तो रेट कॉन्स्टंट असतो. जेवढी हीट ती बॉडी सराउंडिंगला देईल, एन्क्लोजरला देईल, तेवढीच हीट तो त्या एन्क्लोजर पासून घेतो, तेव्हाच टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. म्हणून आपण इथे दोघांना इक्वेट करायचं आहे. इथे दॅट इज ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर दिस टू रेट, दॅट इज द radiant heat absorbed by the body is equal to the radiant heat emitted by the body. Then only temperature of that body and temperature of that enclosure that remain constant. म्हणून मी इथे दोघांना इक्वेट केलं आणि E equal to A into Q, याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहू. सेम सेंटेन्स लिहायचे आपल्याला सेकंड बॉडी साठी, परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. बघा परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी सेम सेंटेन्स लिहिले मी. The radiant heat energy absorbed per unit area per unit time equal to, इथे नुसतं आपण Q लिहिलंय, इथे का A लिहिलं नाही, तर डेफिनेशन नुसार परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी काय असतं A equal to 1. त्यामुळे इथे आता A लिहायची गरज नाही कारण A ची व्हॅल्यू इथे 1 आहे. इथे ऑर्डिनरी बॉडी साठी A 1 नसतं, त्यामुळे इथे टोटल लिहावं लागतं या फॉर्म्युल्यानुसार. क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम AQ. आणि इथे मात्र तुम्हाला का नुसतं Q लिहायचं आहे, कारण परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असतं. मग 1 into Q, that is simply Q. The radiant heat energy emitted per unit area per unit time, याला आपण म्हणतात इमिसिव्ह पॉवर. पण आता ही बॉडी कोणती आहे, ब्लॅक बॉडी, म्हणून मग तिथे EB लिहितात, इथे नुसतं E लिहितात. Emissive power of ordinary body is represented by E. Emissive power of perfectly black body represented by EB. पुन्हा कॉन्स्टंट टेम्परेचरला हे दोन जे रेट आहे, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन, हे सेम असते. म्हणून EB equal to Q, हे इक्वेशन 2 मिळालं. आता आपण इक्वेशन 1/2 करूया. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय 2, that is E upon EB equal to AQ upon Q. This Q get cancel. So E upon AB, it is the ratio of emissive power of any body to the emissive power of perfectly black body at the same temperature. This is called as coefficient of emission. So coefficient of emission is equal to coefficient of absorption. It is a very easy proof. You have to just keep in mind the two sentences for each body. त्या बॉडीने किती हीट ऍब्सॉर्ब केली पर युनिट एरिया पर युनिट टाइम आणि त्या बॉडीने किती हीट एमिट केली पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हेच दोन सेंटेन्स आपण ऑर्डिनरी बॉडी साठी लिहिले, हेच दोन सेंटेन्स आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी लिहिले. इथे क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब लिहायचं AQ, इथे लिहायचं क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब सिंपली Q. इथे द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे इमिसिव्ह पॉवर for ordinary body, आणि इथे quantity of heat emitted by the body per unit area per unit time म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. कॉन्स्टंट टेम्परेचरला हा दोन रेट सेम असतो, म्हणून मग E equal to A into Q. इथे लिहिलं EB equal to Q. एकदा दोन इक्वेशन मिळवले की तुम्हाला जस्ट 1/2 करायचं आहे. इथे E upon EB म्हणजे इमिसिव्ह रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, that is equal to coefficient of emission equal to coefficient of absorption. So this is the proof of Kirchhoff's law of heat radiation, that is coefficient of absorption of a body is equal to coefficient of emission of a body at a constant temperature or at a given temperature. So this is how in today's video we just explain the two important concepts, that is construction and working of a Ferri's perfectly black body, that is asked for the 3 marks in exam or board examination, and this question also asked for the same 3 marks, that is stated to the Kirchhoff's law of heat radiation.